काय आमचे परममित्र पंढरीनाथ गोडसे पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त गोडसे पाटलाला वाढदिवसाची मागणी सर्व शिवसेना शिंदे गट यांच्यातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुळजाभवानींना दंडवतांना ही साईबाबांच्या कंटिन्यू किया पाहिजे. आमचे परममित्र पंढरीनाथ गोडसे पाटील व माझा भाऊ बाळासाहेब शाबळे यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आज मी व माझा सर्व मित्रपरिवार अमोल सोळंके पाटील असतील, जगदीश सोळंके पाटील असतील, सर्व माझे जेवढे मित्र आहेत तेवढे आम्ही त्यांना शुभेच्छा भेट देण्यासाठी आलो. गोडसे पाटील व बाळासाहेब शाबळे यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देताना तुळजाभवानीला एवढं सांगत राहतो की त्यांना दोघांना उदंड उदंड आयुष्य लाभो ही साईबाबाच्या मी प्रार्थना करतो. व आमचे परममित्र गोडसे पाटील जे शेतकरी संघटनेचे काम करतात त्यांच्या गोरगरिबाची सेवा करून हीच साईबाबाच्या मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या मनोकामना इथल्या आकांक्षा पूर्ण हो ही साईबाबाच्या मी प्रार्थना करतो. त्यांना वाढदिवसाच्या परत एकदा माझ्या फॅमिलीतर्फे सर्व मित्रपरिवारातर्फे शिवसेना शिंदे गटातर्फे त्यांना वाढदिवसाच्या परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचं आयुष्य खूप मोठं गोरगरिबाच्या जनहितासाठी घडो हीच ईश्वराची प्रार्थना. जय शिवराय, जय संघर्ष. आज वाढदिवस आणि वाढदिवस साजरा करणं म्हणजे आयुष्यातला एक वर्ष कमी होईल, परंतु साजरा आपण याच्यासाठी करत असतो की आपलं मित्रपरिवार, नातेवाईक, जे आपले हितचिंतक या सर्वांना एक दिवस आपण एकत्र येऊन तो उत्साह म्हणजे आपण काम करतो, जे शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी आपण जे काम करतो त्या कामामध्ये त्या सर्वांचा एक आपल्याला आशीर्वाद, एक सहकार्य मिळावं आणि त्या दिवशी आपल्याला ते इच्छितं असं वाटतं त्या दिवशी की होय, जो मित्रपरिवार जमला की त्यात असं वाटतं की देवाने खरोखर आपण प्रॉपर्टी नाही पण ही जी जीवाभावाची माणसं कमवली हीच माणसं आपल्याला ही अशी ताकद देतात, 12 हातीचं बळ देतात की आपण शेतकऱ्यांचं असेल, सर्वसामान्य जनतेचं असेल ते आपण ते काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. तर येणारा जो काळ आहे राजकारण तर नाही पण समाजकारणामध्ये जे आयुष्य, जे आतापर्यंत जे आयुष्य समाजकारणात गेलं ते याच्यानंतर मी असा एक चंग बांधला आहे की आपल्याला राजकारणात यायचं नाही पण समाजकारणामध्ये आपला आयुष्याचा प्रत्येक क्षण मी देवाला, आई तुळजाभवानीला एकच प्रार्थना करेन की माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार दिले तो एक साधा विचार घेऊन मी आज या रणांगणात आलो आहे. आणि त्यासोबतच माझा मित्रपरिवार हे माझे नेहमी यांचे सहकार्य आणि आशीर्वाद रूपी जे मला सहकार्य मिळतं त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो व माझा येणारा काळ हा सुख समृद्धीचा चांगला जावो हेच मी आई तुळजाभवानीला साकडं घालतो. सर, वाढदिवसानिमित्त असं दुसऱ्या नेत्यासारखं जास्त खर्च न करता एकदम साध्या पद्धतीने तुम्ही केलं, याच्याबद्दल काय? तेव्हा खर्च करणं म्हणजे हे राजकीय लोकांचं काम आहे. आपण राजकारण न करता समाजकार्यासाठी काम करायचं असतं पण तो खर्च केल्यापेक्षा आपण आपल्या मित्रपरिवाराला सोबत घेऊन जे काम करायचं आहे जे काम आपण करत राहायचं आहे. खर्च केला म्हणजे वाढदिवस मोठा झाला नाही. आपण जे आपले विचार आणि जे गोरगरीब शेतकऱ्यांचे विचार हे एकत्र करून या वाढदिवसाच्या दिवशी एकत्र करून एक चंग बांधायचा की येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. येणारा वाढदिवस हा का साजरा करायचा तर त्या कमीत कमी 5, 50, 100 शेतकऱ्यांचं भलं आपल्या हातून व्हावं हीच मनोकामना असते. म्हणून तो खर्च न करता आज महाराष्ट्रावरती या शेतकऱ्यांवरती जो अन्याय होतोय, कापसाला भाव नाही आहे, कांद्याला भाव नाही आहे, मकाला भाव नाही आहे, जे नुकसान झालं आहे आता अवकाळी पावसाने त्याच्या अद्यापर्यंत पैसे आलेत नाही, त्यासाठी जे आंदोलन करायचं आणि ते आज या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सगळे जे सोबत आहोत की याच्यामध्ये एक प्रेरणा मिळणार आणि नक्कीच येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये एक मोठं जन आंदोलन उभं करणार. पंढरनाथ गोडसे पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव व त्यांची सुख समृद्धी हो ही
ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमचे शेतकरी संघटनेचे पंढरनाथ गोडसे पाटील हे एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि हे गोरगरिबासाठी नेहमी झटतात. तसेच इथं बसलेले पूर्ण मित्रमंडळ हे त्यांच्या पाठीशी कंटिन्यू उभा असतं आणि ते गोरगरिबासाठी खूप काही चांगलं काम करतात. म्हणून मी शेतकरी संघटनेचा मराठवाडा संपर्क प्रमुख या नात्याने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडवू ही जी शोधण्याची करणार. असेच मराठवाडा संपर्क प्रमुख बाळासाहेब साबळे भाऊ यांचाही आज ज्या दिवशी माझा वाढदिवस आहे त्याच दिवशी त्यांचाही वाढदिवस म्हणजे मला एक आनंद माझा द्विगुणित होतो की माझ्यासोबत त्यांचाही आणि त्यांच्यासोबत माझाही वाढदिवस साजरा होतो आहे. म्हणून मी आई तुळजाभवानी चरणी अशी प्रार्थना करीन की त्यांनाही शेतकऱ्यांचे काम करण्यासाठी उदंड आयुष्य व नेहमी प्रेरणा मिळो हीच त्यांच्या वाढदिवशी मी शुभेच्छा देतो.